आपण झालेलो आहे रेडी. शर्ट घातलेला आहे, लुंगी घातलेली आहे आणि मॅडम पण झालेल्या आहेत रेडी. तर निघालो आहे आम्ही आता तिरुपतीला. तिथून नाव लुंगी मस्त हवा खेळतीये आणि हे तुझ्या साडीचं थोडंसं फुगलेलं आपण ते गमच्या म्हणून घेतलेलं आहे. तर ओव्हरऑल छान वाटतंय, आवडले मला. ओके. आणि व्हॉट अबाउट मी? विषय आहे का तू कोण आहेस तू? कोण आहे मी? मम्मा साडीने चालायला येत नाहीये. मला साडीने चालायला येत नाही आणि मला लुंगीने चालवत आहे. थोडंसं हे झालं मला. मी थोडंसं वापरली ट्रिक आणि माझा गमचा पडलेला आहे. हे बॅग्स वगैरे असू देत, बट दिस इज आमचा ओव्हरऑल लुक. ही साडी पण इथूनच घेतली आहे कदाचित. आम्हाला पण असा असिस्टंट भेटला असता तर लुंगीसाठी तर बरं झालं असतं. हां, लुंगी कशी खोचली मला माहिती आहे. हवा नको करू जास्त. वी आर रेडी आणि तिरुमला बालाजी टेम्पलला आम्ही आता निघालेलो आहे. सकाळी 5 वाजता उठलो होतो आम्ही. तर आम्ही जिथे राहत होतो तिथे जवळच पद्मावती देवीचं मंदिर होतं. तर सकाळच्या 5:30 वाजता आम्ही तिकडे जाऊन दर्शन घेतलं. तिथे कुठलेच गॅजेट्स, फोन, इनफॅक्ट लॅपटॉप आणि स्मार्टवॉच सुद्धा अलाव नाही आहे. सो मग मंदिराच्या बाहेरचा जो पण परिसर आहे आम्ही तिथेच व्हिडिओज वगैरे घेतले, तिथले शॉर्ट घेतलेले आहेत ते पहा. आणि जर पॉसिबल झालं तुमच्याकडून तर मोठ्या स्क्रीनवरती लाईक लॅपटॉप किंवा टी व्हीवरती पहा आणि 4K वरती पहा. म्हणजे आम्ही काही एवढे मोठे हे नाही आहे बट व्हिडिओग्राफर वगैरे, बट आम्हाला वाटतं की चांगले आहेत. तर मे बी तुम्हाला पण आवडतील. म्हणजे आम्ही ट्राय केले की सुंदर असे शॉर्ट्स घेण्याचे. ते तुम्ही सांगा की किती सुंदर आहेत आणि किती नाही. सुद्धा अलाउड नाही आहे. बट आमच्या ड्रायव्हरला आम्हाला कॉल वगैरे करायचा आहे. तर आम्ही एक फोन घेतलेला आहे. आम्ही तिथे सबमिट करू आणि मग नंतर तो फोन घेऊ आणि मग सगळं झाल्यावरती ड्रायव्हर. सादमचा वास इथपर्यंत येतोय. नाईस. एकदम घी, एकदम तुपाचा वास येतो. बरोबर मंदिराच्या जवळपास पोचलो आहे आम्ही. एक्झॅक्टली कुठे अजून आम्हाला कल्पना नाही आहे. हां, 200 मीटर्स आहे असं म्हणतात आहे. आणि आमच्याकडे तिकीट वगैरे काही नाही आणि काही स्लॉट वगैरे केलं नाही आहे बुक. कारण NRIसाठी इथे एक स्पेशल विंडो आहे जिथे तुम्ही तुमचा पासपोर्ट वगैरे सगळं जे काय आहे ते दाखवून तुम्ही स्पेशल एंट्री
दर्शन घेऊ शकता. डायरेक्ट एंट्री विदाऊट बुकिंग होते हां. आणि फक्त कंडिशन अशी आहे की जो तुमचा इमिग्रेशनचा स्टॅम्प आहे तो 30 डेजच्या विंडोजमध्ये असला पाहिजे. 30 डेजच्या एक्सिड असेल तर ते कन्सिडर नाही होणार NRI मध्ये. सो इन केस जर तुम्ही कोणी येणार असाल तर ही एक गोष्ट कन्सिडर करा. बाकी मग नो बुकिंग नो नथिंग, डायरेक्ट एंट्री आणि डायरेक्ट दर्शन आहे. सॉरी मी इकडे तिकडे बघत होतो, ते ऑफिस शोधतोय मी, तर त्यामुळे माझं लक्ष नाही आहे. कारण की आता वॉक आहे एक छोटासा, मस्त वाटतंय, एकदम गार आहे वातावरण, पाऊस पण पडून गेलेला आहे. बेस्ट. ऍक्च्युली पाऊस पडण्याचे खूप Chances आहेत. की पडणार एकदा पडलं ना, खाली पडलेलं खाली आहे, मी पडला वर पण होता. पडलाच असणार. हो. दिस इज हिज लुंगी अटायर आणि bag. सगळे पासपोर्ट वगैरे त्यामुळे ते जात नाही लिंगी सोबत, बट स्टील have to do what we have to do. मस्त दर्शन झालं. ऑलमोस्ट एक 5 मिनिटं तरी थांबलो होतो आम्ही दोघे पण, आणि आता बाहेर पडलो आणि मी फोन घ्यायला गेलो होतो जिथे फोन डिपॉझिट केला होता, आणि पाऊस खूप पडतोय त्यामुळे मी म्हटलं प्रियाला थांब तिथे, मी घेऊन येतो, दोघं पण भिजायला नको. आता ही एकच भीती आहे की ती आहे का नाही, आणि ती दिसली आहे मला. तुझं पण एवढं मोठं लावलेलं आहे. फेसवर सूटही करत नाही. मला वाटलं हे असं लावतील तुला, पण हे बहुतेक फक्त मेलला लावतात आणि हे female. छान दिसते तुला. मला वाटलं की तू फक्त हे मे बी पाणी आहे ना त्याच्यामुळं खाली उभारलंय. पण व्यवस्थित चांगलं वाटतं. चल पद्मावती ये ना साप टेंकर. इष्टम लेदू म्हणजे आवडत नाही. मी विचारलं काय खातीयस, शिकून एकच वर्ड शिकली, ते पण चुकीचं शिकली. काय खातीये? काय बोलतात त्याला, भजी, कांदा भजी आणि कांदा भजी, सॉरी मिरची भजी. आणि हे बहुतेक काय रे बघू मला. ह्याच्या आतमध्ये स्वीट पोटॅटो आहे वाटतं. आय एम नॉट शुअर. मला मस्त आहे स्वीट पोटॅटो वाटतं. हां मस्त आहे. ठीक आहे. नाईस. पाऊस येत होता खूप आणि एकदम दर्शन होण्याच्या नाही, आपण ह्याच्यामध्येच होतो, क्यू मध्येच होतो, तेव्हाच पाऊस यायला चालू झालेला आणि फुल ऑन भिजलोय आम्ही. बट मज्जा आली आणि डोंगर वगैरे किती सुंदर दिसत होतं. व्हिडिओ टाकू ना आपण तो. धुके आलेले आणि आता ट्रॅफिक जॅम. आता आय डोंट नो, आता जाऊ दे आपण. खूप वेळ आहे. 9ची फ्लाईट आहे. आपल्या 7 पर्यंत पाहिजे तिथं. 2 तास जरी लागले तरी आपण आरामात पोहोचू 5 वाजता. have some. पकड नाही आता मला जरा. मस्त. गरम गरम भजी आणि बाहेर पाऊस पडतोय. अजून काय हवंय आयुष्यात? आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवायचं असतं आणि ही भजी ते काम करते. याच नोटवरती कन्क्लूड करू. तर याच नोटवर संपूया आजचा हा ब्लॉग. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तू पण म्हण बाय आता. बाय. आणि मला पण ठेवशील प्लीज.